अहो पण काय झालं? तू बस इथे आधी आधी बस. काय झालंय काय? मोठ्या बाई सांग बघू तुझ्या पायाला काय झालंय बघू. अहो अहो काय करताय तुम्ही? मोठे बाई बाहेर तुम्हाला थांब नानी बघू. मोठे बाई काय करताय? थांबा थांबा मी पुसते. अहो काय करताय नानी काकी? ऐका बाई, ना. नानी काय झालं? काय करताय तुम्ही? आदितीच्या पायाला काय लागलंय का? अरे काही नाही झालं सिद्धू, रांगोळीवरनं चालली ना, काही झालंय का बघतोय. मोठ्या बाई तुम्ही उठा उठा तुम्ही. अहो सवय नसली तरी आवडतंय मला हे सगळं. आमचा मान राखायचा म्हणून बोलतेस. तुझ्या घरी मिळणाऱ्या सुखसोयी तुला इथे मिळत नाही म्हणून गैरसोय होते ना तुझी. तुझ्या आईनं सांगितलं. नाही मोठ्या बाई थांबा. काय चाललंय हे सगळं? काही नाही ग, आईच आहे ग ती. काळजी वाटणारच ना तुझी. तुझ्या काळजीपोटी आम्हाला सांगितलं एवढंच, बाकी काही नाही. म्हणून सकाळपासून तुम्ही हे सगळं करताय? मोठ्या बाई हे सगळं करायची खरंच गरज नाहीये. तुझी आई तुला इतकं जपते, मग मी जपायला नको का? मोठी बाई, तुम्ही समजताय तशी आदिती नाहीये. तुम्ही जे काय करताय त्यामुळे आदितीला फार परकेपणा वाटतोय. मला फक्त तुमचं प्रेम हवंय, बाकी काही नको. प्रेम तर आहेच ग, पण तुला या घरात परक वाटायला नको. या घरची होणारी सून म्हणून तुम्ही माझे लाड करतायच की. आणि काय हवं? महालक्ष्मी बेबी क्या हुआ? आई एम सो हॅपी. खूप आनंद झालाय मला. सी मिलन, माय आयडिया इज वर्किंग नाव. आपल्या अदितीसाठी लवकरच आपल्या स्टेटसचा लाईफ पार्टनर शोधावा लागणार आहे मला. काय ना महालक्ष्मी, एक्साइटेड होऊन तू खूप काही बोलत असते, पण ऍक्च्युअल तसं काहीही घडत नाही. ये सरासर झूठ है मिलिन. लास्ट मंथ मुझे महालक्ष्मी ने वादा किया था कार गिफ्ट करने का, और उसने वो निभाया भी. क्यों महालक्ष्मी? महालक्ष्मी, ह्याच्यावर उधळायसाठी मी पैसे कमवत नाही. एक्सक्यूज मी, कंपनीमध्ये 50% पार्टनरशिप माझी पण आहे, हे विसरू नकोस. अँड बाय द वे, हिला कोणीतरी डायमंड गिफ्ट केल्याचं कळलं मला. एम आय राईट मोहमाया? मला तुमच्याशी बोलायचंय. हो बोल ना. सीट थांब, मला मॉमशी बोलायचंय. मॉम, तुला माझी खूप काळजी वाटते ना? हो बेटा. माझ्यासाठी तुझ्या डोळ्यात पाणी सुद्धा आलं. हो. आणि माझ्यासाठीच तू सीटच्या घरच्यांना मी या घरात सवय नसताना ऍडजस्ट करते म्हणून सांगितलंस. पण बेटा ते तर मी. मॉम प्लीज, या घरातली सगळी माणसं खूप प्रेमळ आहेत आणि मला ती फॅमिली म्हणून हवी आहे. त्यांच्यासाठी ऍडजस्ट करण्यात मला काहीही त्रास नाहीये. उलट मला त्रास होऊ नये म्हणून ते हे जे काही करतायत ना, त्याने मला वाईट वाटतंय. पण बेटा मी तर त्यांना इतकंच म्हणाले की माझ्या मुलीला सवय नाही आहे सगळ्याची, आणि तिला कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायला मी नाही बघू. नको काळजी करूस तू मॉम. या घरातली माणसं स्वतःच्या जीवापेक्षा इतरांची काळजी घेतात. माझे तर इतके लाड करतात. कधी कधी तर मला वाटतं मी याच घरातली मुलगी आहे आणि मुळात माझं सिडवर खूप प्रेम आहे आणि या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी ऍडजस्ट करूच शकते. मी खुश आहे. पण बेटा तू आमची एकुलती एक मुलगी आहेस. आदिती, बरोबर आहे त्यांचं. तू एकुलती एक आहेस, तुला लाडाने वाढवलंय, सतत तुझ्या पायाखाली रेड कार्पेट ठेवलंय. बरोबर ना? येस ऑफकोर्स. या पुढच्या आयुष्यात तुमची मुलगी माझ्यासोबत असणार आहे. या जगातलं सगळं सुख देण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन. कसली तडजोड करणार नाही. कदाचित तुमच्या इतकं ऐशोआरामाचं आयुष्य देऊ शकणार नाही, पण मला जितकं शक्य होईल तितकं तिला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करेन. आयुष्यात तिला चुकीच्या माणसाबरोबर लग्न केलं असं कधीच फील होऊ देणार नाही. पण प्लीज, त्यासाठी माझ्या घरच्यांना काही सांगू नका प्लीज.
सगळ्यांना आरतीसाठी बोलावलंय. तुझा आम्ही आलोच. आरतीला या. महालक्ष्मी, आलं तुझं प्लॅन जमिनीवर. तुझा हाच ओव्हर कॉन्फिडन्स तुला नडतो. आणि हो, तुला वाटतं ना इतकं सोपं नाही हे लग्न मोडणं. मला थांबवणंही इतकं सोपं नाही मिलन. माझं झालेलं लग्न जर मी मोडू शकते तर हिचं होणारं लग्न मोडायला मला कितीसा वेळ लागणार आहे. काहीही झालं तरी मी हे लग्न मोडणार म्हणजे मोडणार. चला, पुन्हा एकदा सगळे नॉर्मल वागायला लागतील माझ्याशी. पुन्हा एकदा या फॅमिली मधली एक वाटायला लागेल मी. नाही तर सकाळपासून सगळे VIP गेस्ट असल्यासारखंच ट्रीट करत होते मला. झेड सिक्युरिटीचीच कमी होती. झेड सिक्युरिटी तर आम्ही देऊ शकत नाही. हा, पण पर्सनल बॉडीगार्ड होऊ शकतो. झेड थांब थांब थांब. मॅडम, जमिनीवर पाय ठेवू नका. तुमची काळजी घ्यायला पाहिजे, नाहीतर इन्फेक्शन होईल. सिड, मार खाशीला. गप्प बस आता. कोणीतरी लाडात वाढले बाबा. कुणाच्या तरी पायाला माती सुद्धा लागली नाही. आणि आमच्याकडे रेड कार्पेट सुद्धा नाही. काय करायचं? काळजी तर घ्यायला पाहिजे. काय करूया? हा, उचलून घेतो. नाही, गप्प बस. का काय नको? अरे सिड, बघेल ना कोणीतरी. बघू दे. ते तिच्या पायाला लागलं होतं म्हणून मग. हो का? हो. बाळा, जा बरं, बघ बरं कुठे लागलं, किती लागलं. जा जा जा, पटकन जा. हो हो, आलोच मी, बघतो. नाही बाळा काका, नको. तिला आता बरं वाटतंय ना? अरे बाळा, आपला डॉक्टर आहे. बाळा, जा जा जा, लवकर बघ. हो हो, अरे मला बघावं लागेल ना, नाहीतर नंतर त्रास व्हायचा. आलो. नाही नको. तिला खरंच बरं वाटतंय आता. बरं वाटतंय ना तुला? बघा, हो म्हणाली ती. बरं वाटतंय. कशाला वाजवते दरवाजा? आज गणपती विसर्जन आहे. दुनिया तो दरवाजा आहे. विसर्जनचा ढोल आहे का वाजवायला? पण तात्याने तुम्हाला खाली लवकर बोलवलेले, त्यामुळे मी दरवाजा वाजवतोय. थांब, वाजवू नको. बर ठीक आहे, पण तू मला रिमोटचा हेलिकॉप्टर आणून देशील? बरं देतो, जा. मला माहितीये तू खोटं बोलतोय. अरे सिड, हे असं कोण दार वाजवतं? आदित्य का मी नाही, तो दुमण्या होता. कुठे आहे दुमण्या? हा का इथेच होता. आता इथेच होता. सिड, खोटं बोलू नकोस. कुठे आहे दुमण्या? मी कशाला खोटं बोलू? बरं आदिती, ते सगळं जाऊ दे. तात्यांनी आपल्याला खाली बोलवलंय. आज विसर्जन आहे. अरे हो, मी पटकन तयार होते. आदिती, पटकन तयार म्हणजे आदिती मॅडम आता 2 तास लावणार. या मा. नमस्कार. घ्या मानेसाहेब. गणपतीला नव्हतात म्हणलं, विसर्जनाला येता की नाही? अहो, असं कसं येणार नाही तात्या?
तुमच्या घरचा गणपती म्हणजे आमच्यासाठी मानाचा गणपती. अहो, आमच्या कुटुंबाला एकत्र घेऊन आलो. वा वा वा. त्यांना म्हटलं चला तात्या साहेबांच्या कुटुंबाकडे बघून एकत्र कुटुंब कसं टिकवायचं ते शिका. हो, हिचं आणि हिच्या मोठ्या जावचं बिलकुल एकमेकींमध्ये जमत नाही. काय सांगते? त्याच्यामुळे मला घर वेगळं घ्यावं लागलं. हो, तुमचं आमचं असं वेगळं नसतं. सगळी घरं सारखीच असतात. आमच्या बायोबाईचा एक मंत्र आहे, चूल एक असली की कुटुंब कसं बांधलेलं राहतं. तात्या सगळी माणसं आली. आले का सगळे? चला मग आरती करूया आपण. चला चला आपण अदिती अगं चल लवकर, आरती संपत आली आहे. घालिंग लोटांगणला तरी जाऊया. चल लवकर. सॉरी खूप उशीर झाला ना. चल. अदिती अगं किती सुंदर दिसतेस तू. आता उशीर होत नाहीये का तुला? चल. मॉम, आरतीला चला. तुम्ही व्हा ना पुढे, आम्ही आलोच. ओके. या लवकर. हो. आपण कधी जायचं आरतीला? नो वे, आपण आरतीला वगैरे काही जायचं नाहीये. पर तूने तो अभी कहा आम्ही आलोच म्हणून. अरे जेव्हा जायचं नसतं तेव्हा असंच सांगायचं असतं. आय डोंट लाईक दॅट आरती अँड ऑल. सगळा गोंधळ नुसता. ही सगळी ना काम नसलेल्या माणसांची कामं आहेत, आपल्यासारख्या बिझी माणसांची नाही. करेक्ट. काय झालं? काही नाही. अदिती बॉसचा फोन आला, बहुतेक अर्जंट काम असणार. आलो लगेच. कोण समजतोस तू? महालक्ष्मी उगाच इश्यू क्रिएट करू नको. तू माझ्यावर आवाज चढवायचा नाहीयेस. ही माझी फॅमिली आहे.
गर्दी नाही आणि आदिती यांची कोणीतरी लागतेच. पण यांनी मला खूप त्रास दिलाय, मला नाही पाठवायचं यांच्याकडे तिला. अगं महालक्ष्मी, तू त्रास देते माझ्या फॅमिलीला आणि माझी फॅमिली तोडायला निघाली आहेस तू. पण यांनी मला खूप हट केलेलं आहे. यांना असं सहजासहजी मी सोडणार नाहीये आणि तुलाही सोडणार नाहीये. अदिती काय झालं? अदिती 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 अगं आजपर्यंत देशमुखांच्या घरात कधी कुणाचा एवढा अपमान झाला नव्हता हो. ती देशमुखाची होणारी नाचून म्हणे. आतापर्यंत गुन्ह्या गोविंदाने सगळं चालू होतं, पण आता देशमुखांचं घर टिकत नाही वाटतं. ही होणारी नाचून अशी असेल तर देशमुखांचं काही खरं नाही बाई. देशमुखांची चूल वेगळी होते वाटतं. पण काय हो, एकत्र कुटुंब दाखवायला घेऊन आला होतात ना तुम्ही मला. काय तर म्हणे चूल एकच हवी. शेवटी काय घरोघरी मातीच्याच चुली. तात्या येतो आम्ही. थांबा. नाही नको, येतो आम्ही. बरं, प्रसाद घेऊन जा. हो. बाळा, सखा, जरा प्रसाद द्यायची व्यवस्था कर.